ICSE बोर्ड आणि त्यांच्या बेजबाबदार प्रकाशकांचा मराठी भाषेविषयीचा निष्काळजीपणा आणि मुजोरपणा पुन्हा एकदा समोर आलाय। NDTV मराठीने इयत्ता पहिलीच्या पुस्तकातल्या व्याकरणाच्या चुका चव्हाट्यावर आणल्यानंतर प्रकाशकांनी घाईघाईने छापलेलं नवीन पुस्तक समोर आणलं, पण गंभीर बाब म्हणजे प्रकाशकांनी जुन्या चुका तशाच ठेवल्यात। उलट नवीन पुस्तकात व्याकरणाच्या आणखी नव्या चुका केल्यात। वर चूक मान्य करून ती सुधारण्याचं साधं सौजन्य दाखवण्याऐवजी पळवाटा शोधणाऱ्या या भाषेच्या मारेकऱ्यांना शिक्षणाचा फक्त धंदा करायचा आहे का, असा सवाल त्यामुळे उभा राहिलाय। पहा आमचा हा रोखठोक विशेष रिपोर्ट। महाराष्ट्राच्या मातीत येऊन आपली बँक खाती भरायची, पण याच मातीची मायबोली असलेल्या मराठीला मात्र पायाखाली तुडवायचं, असं ICSEचं धोरण दिसतंय। NDTV मराठीनं या पुस्तकातल्या चुकांचा पंचनामा करताच प्रकाशकांनी सुधारित पुस्तक समोर आणलं खरं, पण आता नीट पहा, त्या सुधारणा दूरच नव्या पुस्तकात मराठी भाषेची पुन्हा एकदा वाट लावण्यात आली आहे। या पुस्तकातल्या चुकांवर नजर टाकूयात। जिथे औत असं लिहायचं होतं तिथे त औ असं लिहिण्यात आलंय। अवजारच्या ऐवजी औजार असं लिहिण्यात आलंय आणि उघडच्या ऐवजी उघड असं जुन्या पुस्तकातल्या गंभीर चुका नव्या पुस्तकात तशाच ठेवण्यात आली आहेत। शिवा माठ भर आणि माठ रंगवा याऐवजी शिवा मठ भर आणि मठ रंगवा अशी चूक करण्यात आली आहे। धरणच्या ऐवजी धरणा असं लिहिलं गेलंय। इयत्ता पहिलीच्या 6 वर्षांच्या चिमुकल्यासाठी षटपाद असा अवघड शब्द आणि तोही षटपद असा चुकीचा लिहिला गेलाय। हद्द म्हणजे जंगलचा राजा सिंह असं लिहिण्याच्या ऐवजी सार्ह असा भयंकर शब्द छापून मराठी भाषेची पार वाट लावण्यात आली आहे। जर अशी पुस्तकं जर विद्यार्थ्यांच्या माथ्यावर तुम्ही मारत असताल तर ती कृती अत्यंत चुकीची आहे। याबाबत राज्य शासनाचे म्हणजे शिक्षण शिक्षण संचालकांचे देखील आदेश आहेत की त्या आदेशामध्ये त्यांनी क्लिअर कट असं सांगितलेलं आहे की कोणत्याही माध्यमाच्या शाळा असू देत त्या शाळांनी मराठीसाठी कंपल्सरी बालभारतीचेच पुस्तक वापरले गेले पाहिजे आणि वापरलेच पाहिजे। असे असताना देखील अनेक शाळा हा नियम आज धाब्यावर बसवत आहे। ICSE बोर्डाच्या मराठीच्या पुस्तकांमध्ये असलेल्या व्याकरणाच्या असंख्य चुका याचा खरं तर आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। कशा प्रकारची लोक आपल्याकडे प्रकाशक म्हणून नियुक्त करण्यात येतात याच्यावरती खूप मोठं प्रश्नचिन्ह तयार होतं आणि वास्तविक पाहता या चुका निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा प्रकाशकाचं पुस्तक प्रकाशित झालं आणि तदनंतर ते पुस्तक आज मार्केटमध्ये अवेलेबल झाले। खरं तर यासाठी प्रशासन काय कारवाई करणार, शिक्षण विभागाकडनं नक्की काय कारवाई करण्यात जाणार? ICSE बोर्डाच्या पहिलीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये असंख्य शुद्धलेखनाच्या चुका आहेत असं आता NDTVनी समोर आणलेलं आहे। मागच्या वर्षीच तो विषय झाला होता, यावर्षी तरी निदान पुस्तकांमध्ये दुरुस्ती होऊन ती पुस्तकं दिली जातील अशी अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षामध्ये काय झालं की परत पहिलीच्या पुस्तकांमध्ये त्याच चुका तशाच आहेत आणि ही गंभीर बाब आहे। ही गंभीर बाब यासाठी आहे ती पहिलीच्या पुस्तकांमध्ये ज्या पद्धतीचं शुद्ध लेखन असतं त्यावरनं त्याला एक प्रमाण भाषा समजलं जातं आणि मुलांच्या मनामध्ये ती भाषा रुजते किंवा ती शुद्ध लेखन रुजतं आणि ते रुजत असल्यामुळे त्याचा परिणाम दीर्घकालीन परिणाम असतो आणि म्हणून मुलांना जी प्रमाण भाषा म्हणून समजते ती भाषा जर याच्यामध्ये जर चुका असतील तर त्याचे परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागतात। पुस्तकातल्या पहिल्या चुकांवर पांघरून घालताना या प्रकाशकांनी प्रिंटिंग मिस्टेक, कामगारांनी प्लेट नीट लावली नाही असं म्हणत जबाबदारी झटकण्याचाच प्रयत्न केलाय। चुकीचं बंडल दिलं अशी सबब सांगून हात वर करण्याचाही प्रयत्न केला, पण जेव्हा NDTV मराठीनं या चुकांच्या बद्दल आवाज उठवला त्यावेळेला प्रकाशकांनी आमचा फोन उचलायचं सुद्धा बंद केलं। प्रकाशक आणि शाळांच्या या चुकांमुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना भुर्दंड सोसावा लागतोय। 2010च्या शासन निर्णयानुसार सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांना महाराष्ट्रात बालभारतीचंच मराठी पुस्तक वापरणं कायद्यानं बंधनकारक आहे। तरीही शिक्षण विभाग त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतोय। आम्ही आज सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश काढलेला आहे। आपल्या विभागामध्ये पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर
या जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश काढलेले आहेत की ज्या ज्यावेळी तुम्ही आपल्या स्तरावर या सगळ्या त्यांच्यामध्ये राज्यमंडळाचीच मराठी भाषेची पुस्तकं शिकवतात का हे पहा. जर नसेल तर त्यांना ते शिकवायला सांगा आणि वारंवार भेटीमध्ये गेल्यानंतर मराठी भाषा शिकवणारा शिक्षक, तिथली पाठ्यपुस्तकं याचा आढावा घ्या आणि त्याप्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. ज्या मराठी भाषेला केंद्र सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा दिला त्या समृद्ध भाषेचा अपमान महाराष्ट्राच्या छातीवर बसून केला जातोय. पहिलीच्या वर्गातच अशुद्ध आणि चुकीचे शब्द शिकून मुलांच्या भविष्याचा पाया खचवणाऱ्या या शिक्षणाच्या व्यापाऱ्यांना ही NDTV मराठीची सरळ आणि स्पष्ट ताकीद आहे. ज्या महाराष्ट्रात कमवतायत त्याच महाराष्ट्राच्या भाषेची विटंबना आता चालून घेतली जाणार नाही. सर्व चुकीची पुस्तके मागे घेऊन अधिकृत बालभारतीचा अभ्यासक्रम लागू होईपर्यंत आणि हे बोर्ड जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत NDTV मराठी या नपेखोर प्रकाशकांची कानउघडणी करतच राहील. अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे.